श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिरं जबरजंग असं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. तर या कार्यक्रमात आपण 2 मान्यवरांना बोलवतो, त्यांच्यासमोर असा चटकन विषय टाकतो, मग ते कोंबड्यांसारखे असे झुंजतात आणि खडे खडे एकमेकांचे मुद्दे खोडून काढतात, पिसा उपटतात एकमेकांचे. तर ऑन अ सिरियस नोट, आजच्या आपला जो विषय आहे तो आहे लग्न पाहावं करून का न पाहावं करून. म्हणजे आजच्या जगात खरंच लग्नाची गरज आहे का बुवा. आणि त्याच्यासाठी 2 जबरी मान्यवर इथे आलेले आहेत, तर त्यांच्या आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या दोन्ही मान्यवरांनी घासून पोसून ठासून मुद्दे मांडायला ते आलेले आहेत. एकमेकांसोबत ते कच 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 भांडणार आहेत. पण त्याआधी मी तुम्हा दोघांना अशी विनंती करतो बा की तुम्ही तुमची छोटीशी ओळख प्रेक्षकांच्या तोंडावर अशी कन फेकून मारा. रोहितची. नमस्कार. हा, मी अखिल भारतीय रेडेसनी मिळतात म्हशी आणि गाईसनी मिळतात वळू, आम्ही लग्नाळू या संघटनेचा अध्यक्ष सावत्यावर रोहित माने फ्रॉम सातारा. वेगळंच. वा वा. चेतनाजी. नमस्कार. हा. मी अखिल भारतीय एक वेळ कुत्र पाळू पण लग्न टाळू संघटनेची अध्यक्षा चेतना भट. वा वा, डेंजर आहे. आणि मी अखिल भारतीय रोज तेच तेच करून कंटाळू या संघटनेचा अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत आणि आजच्या पुरता बाळू. काही नाही हो, ते उलाळू जुळवलंय, बाकी काय. चर्चा. तर मी पहिले प्रथम चेतनाजी तुमच्याकडे येतो. तुम्ही तुमचा मुद्दा मांडा बुवा. का बरं? नक्कीच. पहिलं त्या का बरं? लगा पहिल्यापासूनच त्यांचा कड वडायला लागलाय ना तुम्ही. जनरल आपलं. नाही नाही, तसलं चालणार नाही. तुम्ही त्यांच्या बाजूने झुकलेलं दिसताय. नाही नाही काय नाही, थोबाडावर कळतंय तुमच्या. काय? तुमचं लग्न झालेलं नसणार आहे. संट्या का तिकडे तिकडे फिरत असणार तुम्ही. माझा चेहरा संट्यासारखा दिसतो. हो, लग्न झालेलं आहे माझं. 2 घोडमे गपकेचे गपके पोर आहे माझे. काय बोलता. वा वा. नाही म्हणजे विषयच संपला ना. तुमचं लग्न झालंय म्हणजे तुम्ही त्यांच्या बाजूनीच बोलणार. नाही ना. याला काय अर्थ आहे? म्हणजे 2 लग्न झालेले पुरुष एका स्त्रीच्या विरोधात बोलणार. विषय संपला, चर्चा संपली. धन्यवाद. थांबा ना हो. ऐका, म्हणजे मी काय म्हटलं की बुवा माझं लग्न झालेलं आहे, पण लग्न करून मला हे आनंद झालाय असं नाही म्हटलं मी. समजून घ्या. काय म्हणजे मग 2 गपकीची गपकी पोरं का हिरीत ओढून काढली ती का बाहेर? काय बोलताय? कसं बोलताय तुम्ही? काय लगा, तुम्ही कळतंय सरळ सरळ त्यांच्या बाजून आहे तुम्ही. नाही. असलं चालणार नाही शामराव. हे बघा, मग मी पण कमी नाही. मी चर्चा पुढे जाऊनच देणार नाही. अरे थांबा ना हो. चालणारच नाही तसलं अजिबात. चुपटा ना. अरे चर्चा सुरू तर होऊ द्या हो. थांबा. मी कोणाच्याच बाजूने नाही, मी तटस्थ आहे. म्हणजे लग्न करून मी आनंदी पण नाहीये आणि दुःखी पण नाहीये बुवा. हे बघा, लग्न करून मी दुःखी पण नाहीये बुवा. अजिबात कन्व्हिक्शन नाही ह्याच्यात. रोहितजी, लग्नाची जी गाठ बांधली जाते ना, त्या गाठीत पहिलं गुदमरतं ते कन्व्हिक्शन. काय बोलताय तुम्ही कन्व्हिक्शनचं? आपण मुद्द्यावर मला सांगा, लग्न का करावं? का करू नये? का करावं? तेच म्हणतो ना, का करू नये. मी का करावं असं शामराव, हे बघा, लग्न केलं पाहिजे. हा, तेच. प्रत्येक माणसानं लग्न केलं पाहिजे हो. हा. लग्न केल्यावर आपल्याला अशी एक गोड सुंदर बायको भेटते. हा ना. बायकोला एक असा चिकना नवरा भेटतोय. हा, म्हणजे? हा? उगाच काय संट्यागत आयुष्यभर हिच्याकडे तिच्याकडे बघतच काढायचं का आयुष्य? हाल होतात. मग मला एक गोष्ट सांगा, हा. आपण जेव्हा कामावरनं थकून भागून सगळं आटपून जेव्हा घरी जातोय, तेव्हा आपली वाट बघणार कोणतरी पाहिजे का नाही घरी? गरज नाही. गरज नाही. अजिबात गरज नाही. मी कुत्रा पाळलाय, तो पण माझी वाट बघत थांबतो. मी जेव्हा घरी जाते तेव्हा माझी वाट बघत असतो. मी दिसल्यावर आनंदाने माझ्या जवळ येतो, मला असं असं कुरवाळतो, माझ्या हाताला प्रेमाने चाटतो. गरज काय नवरा किंवा बायकोची? क्यूट आहे. तुम्हाला घरी चाटतो. मग? माझ्या घरी येऊन मला कोणी चाटलं नाही, लातच घालीन कमराट्यात त्याच्या. एक मिनिट. काय बोलताय? काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? मुक्या प्राण्यांबद्दल किती असंवेदनशीलपणे बोलतायत. माफी काय? मागा. काय? माफी मागा. ह्याच्यात काय माफी माफी मागा. मागायची आहे का आता? मागा माफी. अरे माफी अहो, मागा. थांबा, हाड. माफी. ह्याच्यात कसली माफी मागायची हो? नीट बोला. नीट बोला म्हणजे बरोबर बोलतोय मी. ह्याच्यात कसली माफी मागायची? तुम्हाला एक गोष्ट सांगा, तुमचं कुत्रं घरी गेल्यावर गरम गरम चहाचा कप आणून देते का? या आत्ता खरा मुद्दा कळला
काय? ह्यांना बायको कशासाठी पाहिजे? कशासाठी? हे थकून भागून आल्यावर ह्यांना गरम चहा द्या, गरम जेवण द्या, यांचे वास येणारे बनियन सॉक्स चड्ड्या धुवा, एवढ्यासाठी यांना बायको पाहिजे. बायको नकोच आहे तुम्हाला. मग? तुम्हाला बिनपगारी एक गडी हवाय, ए, एक काय नोकर पण हवाय. नका, चुकीचं बोलते ते या, चुकीचं बोलते ते. मी कधी म्हणले बायको काय तेवढ्याच कामासाठी असती का? नाही, मग गरम गरम चहा कोणाला पाहिजे? नाही थांबा, मुद्दा मांडा. शामराव नाही तुम्ही ना असे हसले ना तर गैर गोड दिसता बा. असेच राहा तुम्ही. माझं आहे का हे बघा, हा. कसं आहे ना, तुम्हाला सांगतो मी रोज घरी जातो की नाही, बर. बायकोसाठी असा एक गजारा घेऊन जातोय हो. हा हा घरी गेल्यावर जेव्हा तिच्या केसात माळतोय की नाही, हम्म. चेहरा बघण्यासारखा असतोय तिच्या. हा. कुत्र्याच्या कुठं मळायचा गजरा? परत कुत्रा आणला. शेपटीला माळू शकता ना. म्हणजे अडकवायचा प्रॉब्लेम असेल तर अशी शेपटी अशी असते ना, तिला माळू शकता. तुम्ही पण तेच करताय, सतत काय? कुत्र्याला कशाला मध्ये आणताय? हे बघा, तुम्ही कुत्रं पाळा नाही तर डुकरं पाळा, आम्हाला काय करायचे, पण ती नवऱ्याची जागा कवाच घेऊ शकत नाहीत. हो. बायकोनं मला कुत्र्यागत वागावलं तरी चालेल, पण बायको पाहिजे हो. हा म्हणजे आणि बायकोला सुद्धा एक नवरा पाहिजे. हा कसं आहे, शेवटी संसार रूपी जी रथ असतो की नाही, हा. त्याची 2 चाकं असते ती होती. नाही. हा, त्याच्याशिवाय आयुष्य पूर्ण होतच नाही. नाही बरोबर आहे, मी सहमत आहे तुमच्या मताशी. हा? तुम्ही मुद्दा मांडा, तुमच्याशी बी मी सहमत आहे, काय हरकत नाही. हा मांडा. माझा मुद्दा एवढाच आहे हम्म. की लग्न संस्था ही समाजातली सगळ्यात बुरसटलेली संस्था आहे. चुकीचं बोलताय बरं का तुम्ही. काय चुकीचं बोलतो? काय बुरसडलेलं, काय बुरसडलेलं? बुरसटलेली आहे, नाही, मला नाही, वाटतं ते मी म्हणलं. बुरसटलेलं आहे होय आम्ही. हो. हा, बुरसटलेलं आहे. तुम्ही लगा आमच्या संस्कारावर घालताय अगदी. काय ऐकून घ्यायचं इथं? आम्ही काय बांगड्या भरले तेव्हा हातात. वा, काय माझा मुद्दा यांनी प्रूव्ह केलाय. काय म्हणजे काय म्हणाले आता? हातात बांगड्या भरल्यात. हा. हातात बांगड्या भरणं बाईलपणाचं लक्षण आहे. म्हणजे हे यांना कमीपणाचं वाटतं. आपण बोलू दे. कमीपणाचं वाटतं ना. आणि हे पुरुष, हम्म. हे पुरुष बाईला समान वागणूक देणार. हा? हा? कुठल्या तोंडाने सांगतो? बाई जेव्हा लग्न करते ना तेव्हा ती तिचं स्वातंत्र्य गमावते, आणि म्हणून मला लग्न हे चुकीचं वाटतं. नाही ते तर नाजी तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण म्हणजे दोन ज्या व्यक्ती आहे त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांना सोबत आयुष्य काढायचे, तर त्यांनी काय करायचे बुवा? लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहा. लिव्ह इन. हा, म्हणजे लग्नाचं कुठलं बंधन नाही, पण एकत्र राहण्याचा आनंद तर असतो. असं का? हा, म्हणजे एक समान वागणूक असते, समान दर्जा दिला जातो. शिवाय इतर असा हा फापट पसरा नाही हो. अच्छा, नात्यांचा वगैरे. हा. नात्यांचा फापट पसरा नाही. आणि जगात आता अनेक जण लिव्ह इन रिलेशनशिप हा पर्याय निवडतायत. काय नाही. ही लिव्ह इन रिलेशनशिप आहे ना जी काय, ती सगळा बावळाटपणा आहे. हा? मी सांगतो ना तुम्हाला, काय? ज्यांना जबाबदारी घ्यायची नाही, हा. लपडी करत बाहेर बोंबलत हिंडायचे की नाही, हा. त्यांनी दिलेलं गोड नाव आहे हे लिव्ह इन रिलेशनशिप. हे कसं बोलताय? हे काय बोलतायत? मी लिव्ह इन मध्ये राहते म्हणजे मी लफडेबाज आहे? नाही, तुम्हाला बोललोच नाही ना. विधान मागे घ्या. काय अरे, विधान मागे? मला मान्य मी नाही, ह्यांना विधान बोललो मागे. नाही. मी ह्यांना विधान बोललो मागे घ्या. नाही. मी अजिबात घ्या नाही. विधान मागे. मी मागे मागे घ्या विधान. अरे, जाऊ दे ना. नाही, अजिबात अरे, थांबा ना, सोडून द्या ना हो. मग तुम्ही विधान मागे. अरे, माझा काय संबंध? विधान मागे घ्या. अरे, घ्या विधान मागे. अरे, मी काय केलं? विधान मागे घ्या. अरे, ऐका ना घ्या हो. विधान मागे. ए, विधान मागे घ्या. मागे मागे. काय बाय? हे काहीतरी चाललंय. मी न केलेलं विधान मागे घेतो, त्याची एक मोठी सुरळी करतो आणि माझ्याच खिशात घालून टाकतो. अरे, घरातली जी कचकच आहे त्याच्यापासून थोडी शांती मिळावी म्हणून मी इथे येतो, तर आता घरातलाच फील देत आहेत. खूप पर्सनल होतंय. इथे मुद्दा काय चालू? चुकलं. परत एक छोटी पुंगळी खिशात घालतो माझ्या. हा तुम्ही चर्चेला कंटिन्यू करा. नाही हे बघा, ह्यासनी जर वाटत असेल ना लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे आम्हाला काय कळत नाही, तर तसं नाही आहे. मग कळतं? काय नाही, मी तुम्हाला सांगतो, हे निव्वळ उंडगेपणाच आहे. उंडगे. Excuse me? हा, मग बरोबर. मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का? सांगा. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे हा. बाई वाड्यावर या, हिथनं सुरू झालं लपडं, बाई आजपासून वाड्यावर येऊ नका बरं का, हिथं नेऊन संपव नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर हेच अर्थ आहे लिव्ह इन रिलेशनशिपचा. तुम्हाला माझा मुद्दाच कळत नाहीये का? काय? तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. हा? अहो, एवढं उथळ नाहीये लिव्ह इन रिलेशनशिप. मग त्याच्यामध्येही प्रेम असतं, आपुलकी, काळजी सगळं असतं. काय नाही, तो अंडाव दाखवण्यापुरतं असतंय नुसतं घरात. बाहेर पाहिजे तिला का बोंबलत हिंडायचं आणि पाहिजे ती करत सुटायचं. ह्याला काय अर्थ आहे तो मग? मग लग्नात होत नाही का असं? हा? लग्नात होत नाही बायकोशी तोंडावर गुडुगुडू वागायचं आणि बाहेर वाटेल तसं वागायचं? हे होत नाही? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होत नाहीत का? आम्ही कवा होतो. हे कवा होतात ना, त्याच्यामुळे तुमच्या घरात भांडणं होतात, तुमची घरं उद्ध्वस्त होतात. असं का? आमच्याकडे तसं नाही होत. बापरे, सगळं चालतं म्हणजे? गप्पा बसा. सगळं माझ्या बोलण्याचा उलट अर्थ घ्यायचं ठरवलंत का तुम्ही? नाही. हो, आमच्याकडे चालतं म्हणजे आमच्यात लग्नाचं बंधनच नसतं ना. असं का? बरं. म्हणजे बाबा पटतंय तेव्हा एकत्र राहा, नाही पटलं तर वेगळे व्हा. दॅट्स इट. एवढं सोपं आहे. असं का? मग आणि ह्याच्याही पुढे जाऊन
सिच्युएशनशिप आहे. सिच्युएशनशिप. हा, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. असं. शिवाय फ्रेंड्स विथ बेनिफिट आहे. नाही नाही, हे जे आता तुम्ही सांगितलं सिच्युएशनशिप म्हणजे काय? म्हणजे काय? सिच्युएशनशिप म्हणजे बाबा एखाद्या ठिकाणी, एखाद्या प्रसंगी, एखाद्या पोषक वातावरणात तुमचं जर कोणाशी पटतंय, तुम्हाला भावनिक आधार मिळतोय, बरं. तर त्याचं बर्डन घ्यायची गरज नाहीये. नाही म्हणजे का? कालांतराने ती व्यक्ती जर तुमच्या बरोबर नसेल तर ते नातं कॅरी करण्याची गरज नाही. नाही. तुम्हाला हवं ते स्वातंत्र्य मिळतं. वा, ते पुढचं तुम्ही सांगितलं, पुढचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, ते सांगा मला ना. खूप इंटरेस्ट यायला लागलाय. मला मजा येते. मला समाधान वाटतं, माझ्या बोलण्याने कोणावर तरी फरक पडतो. ठीक आहे, बोला, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. हा. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे काही अटी दोघं मिळून मान्य करतात आणि बरं. त्यातून लग्नाचा एक करार होतो. मग पुढे जाऊन समजा एखाद्याला त्या अटींबद्दल प्रॉब्लेम असेल, त्या अटी पाळणं शक्य होत नसेल, हा. तर मग कॉन्ट्रॅक्ट तोडून टाकायचं. तोडून टाकायचं. बापरे. मग भाडं कोणी भरायचं? कसलं भाडं? कॉन्ट्रॅक्ट केलंय म्हणल्यावर भाडं कोणीतरी भरलं पाहिजे की नाही? अरे घराचं कॉन्ट्रॅक्ट नाहीये ते. मी काय म्हणते ते समजून घ्या. रोहितजी, अरे नाही ते ना. लग्नाच्या त्या अटींचं हा, ते- काय झालंय मला कळत ते- नाहीये. पुढचं काय होतं ते? काय फ्रेंड्स विथ बेनिफिट. हा, ते काय? मी सांग, याच्यामध्ये हा. एक मुलगा आणि मुलगी मित्र तर असतात, बर. पण त्यांचं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं असतं. आहा. नाही, न? नातं मैत्रीच्या पलीकडे असलं असं. तरी सुद्धा एक मैत्रीची सीमारेषा असते, पण कुठलंही बंधन नसतं. त्यान बाय ना, या स्कीमा कधी आल्या? माझ्या लग्नाच्या वेळेस काबरा नव्हत्या या. माझ्या घरच्यांनी अरे श्याम्या तुझे केस गळत चालले म्हणून धमक्या देऊन देऊन माझं लग्न करून टाकलं. बरं, गडबड करून जी आणली तिने उरलेले उपटून टाकले माझे. अरे शेवटी माझे टक्कल पडलं ना हो. म्हणजे या स्कीमा आधी जरा असत्या ना तर म्हणजे माझे केस पण वाचले असते आणि म्हणजे माझं आयुष्य असं सुखकर झालं असतं बा. हेच माझा मुळात मुद्दा हाच आहे काय? की आज इथे या कार्यक्रमातून समस्त लग्न झालेल्यांना मला हे विचारायचंय की तुम्ही लग्न का केलं? खरंच खोल विचार तुम्ही केला का? का फक्त घरचे मागे लागले म्हणून, मोठे सांगतात म्हणून, किंवा समाज बाबा विचारेल म्हणून, का स्वतःच्या शारीरिक गरजा हाक मारतात म्हणून? हा शेवटचा मुद्दा पण होताच, पण घरच्यांनी केसांवर जोर दिला जास्त. हा. म्हणजे घरचे मागे लागलेत हा मुद्दा तुम्ही धरून ठेवला, स्वतःच्या गरजा मारल्या. नाही तसं अच्छा, म्हणजे आम्हाला काय कंट्रोल होत नाही म्हणून आम्ही लग्न केलंय? तुम्ही वाटेल ते बोलू नका. मी चांगल्या भाषेत एक सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही आपले काय सांगते ते, हे बोलते त्याला काय येडागत तुम्ही? तुम्ही ऐकून घ्या. आता मध्ये बोलायचं नाही नाही, तुम्ही. ऐका, आता पूर्ण ऐकून घ्या. बोला, मध्ये. बोला, मध्ये बोला, बोलायचं नाही बोला, तुम्ही. बोला. बोला. हे बघा, आम्ही थोरा मोठ्यांच्या शब्दाला मान देणारी माणसं आहे. हा. आम्ही ऐकतो त्यांचं. खरंय. आमच्यावर संस्कार आहेत तसे, हा. परंपरा आहेत तशा. हो, हो. आणि हे बघा, आपला जर वंश वाढवायचा असेल ना हा. तर लग्न हे करावंच लागतंय. कळलं का? खरंय. हा, गरज सरो आणि बायको मरो असं होत नसतंय लग्नात. नाही. ही गोष्ट आज नाही कळणार तुम्हाला. थोडं थांबा की, जरा तुमचं वय होऊ द्या. जेव्हा वय होईल आणि रातचं आहे ना खोकल्याची अशी धाप लागल, उबाळी येईल आणि पाठीवरनं हात फिरवणारा, आधार देणारा कोणी नसेल ना तुम्हाला, तेव्हा कळेल तुम्हाला स्वातंत्र्य स्वतःबरोबर एकटेपणा पण घेऊन येतं. मोठं सांगताय तुम्ही स्वातंत्र्याबद्दल. माणसं आहे आपण इथं, कळलं का? माणसाला माणसाचा सहवास योग कायम लागतो, नाही तर माणसं येडी नाही व्हायची का? काहीतरी सांगताय लागा, नाटक आहे ती सगळी लिव्ह इन रिलेशनशिप पण काय फ्रेंड्स विथ बेनिफिट अँड फिटन काय नसते. मी सांगतो तुम्हाला, लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे सुतळी बॉम्बची वाद पेटवून स्वतःच्या चड्डी टाकणार काय. अरे काय बोलताय तुम्ही? ऐका ना, तुम्ही वाटेल एकदम ते बोलायचं म्हणून नाही, बरोबरच आहे. बॉम्ब स्वतःच्या चड्डी टाकायचा आणि वाट बघित बसायचं, कवा फुटतोय कवा फुटतोय कवा फुटतोय. बरं, तो फुटल्यावर मी दुसराच टाळी वाजवतोय, त्याला मजा येते, भाजतंय आपलं. ते बोलताय, वाटेल ते बोलताय. नाही, बरोबर आहे, बरोबर. हे सगळं ऐक नाही, आज तुम्हाला कूल वाटते कारण आपल्या संस्कारांमध्ये कमीपणा आलाय मॅडम. हा, आपले पूर्वज काही येडे नव्हते, कळलं का? 4 आश्रम काही उगाच नव्हते. बरं झालं तुम्हीच विषय काढला. काय विषय काढलाय? का आता काय म्हणाला? 4 आश्रम उगाच नव्हते. 4 आश्रम. पहिल्यापासून. हा. 4 आश्रम पूर्वजांनीच काढले. 4 आश्रम, बरोबर आहे. हा. पहिला ब्रह्मचारी आश्रम, बर. जो आजकाल क्वचितच पाळतात. दुसरा गृहस्थ आश्रम, ज्याच्यामध्ये हल्ली सगळ्यांना इंटरेस्ट असतो. तुमचं म्हणणं तेच आहे. हा, ठीक आहे, बोला की. तिसरा वानप्रस्थाश्रम, म्हणजे काय, आपलं प्रत्यक्ष वनात न जाता आपलं वय एक 50-55 पर्यंत झालं, आपली मुलं कमवती कळती झाली की त्यांच्या आयुष्यात जास्त लुडबुड न करणं. आणि चौथा आहे संन्यास आश्रम, म्हणजे बाबा
सगळ्या जगापासून अलिप्त होणं, अंग काढून घेणं, स्वतःचा वेळ स्वतःला देणं, स्वतःसाठी जगणं, हे होतं. आजकाल सगळेजण फक्त गृहस्थाश्रमात अडकलेले आहेत. दोघं जण लग्न करतात, त्यांना मूलबाळ होतं, मग त्या मुलाचं रडणं, हागणं, मग अरे सुसू, शिशी, निन्ना, निन्नी, भुकू, मग दुधू, मग डायपर, अरे रे रे रे, सगळा वेळ आपला त्याच्यातच जातो. हे लहानपणी झालं. बाळ जसं मोठं होतं तसं कुठल्या शाळेत घालायचं, मग बाबा कॉलेज कुठलं, मग ते लग्न करतात, मग कोणाशी लग्न, अरे बापरे त्याचं टेन्शन, मग लग्न झाल्यावर त्यांना परत मुलं, मग परत त्यांच्या मुलांमध्ये आपला जीव अडकतो, मग त्या मुलांचं रडणं, शिशी, शुशू, डायपर, हे ते भू, किती, अरे नाही ना, त्याच्यातच आपण अडकून जातो. मग स्वतःसाठी आयुष्य कधी जगणार? या 4 आश्रमांपैकी गृहस्थाश्रमामध्ये जर आपला वेळ गेला तर स्वतःसाठी जगणं राहून जाईल ना. नाही बरोबर आहे तुमचं, आणि तुमचे पण मुद्दे पटलेले आहे बुवा मला काही. पण म्हणजे ते म्हणतात ना, ती म्हण आहे ना, शादी का लड्डू जो खाय वो पचताय, जो ना खाय वो पचताय, असं झालेलं आहे. आता माझी बायको जेव्हा माझ्यासोबत कच्च भांडते, मला वाटतं काबरच लग्न केलं बुवा. पण जेव्हा मी थकून बागून घरी जातो आणि ती म्हणते, अहो तुम्ही थकलेले दिसताय, एक कप चहा देऊ का गरम गरम, तो चहा पिताना जी काय मजा येते बुवा, म्हणजे त्याच्यात साखर नसते, तिच्या प्रेमाचा गोडवा असतो. म्हणजे काय, जिथे स्त्री आणि पुरुष येतात तिथे प्रेम आणि भांडण ओघाने आलंच हो. म्हणजे आता 24, 25 वर्ष लग्न करून संसार करणारे आहेत, तसे 24, 25 वर्ष लिव्हिनमध्ये राहणारे पण आहेत. 6 महिन्यात लग्न करून डिवोर्स घेणारे पण आहेत, आणि 6 महिन्यात लिव्हिनच्या पार्टनरपासून सेपरेट होणारे पण आहेत. आणि काही नग तर असे आहेत जे वर्षानुवर्ष बायकोसोबत राहतात पण त्यांचं मन दुसरीकडेच गुंतलेलं आहे. असे दोन्हीकडे कसं आहे ना, हा जो नातेसंबंध आहे ना, याचा काही रागुंता असतो. लोकरीच्या गुंड्यासारखा तो असा मांडीवर घट्ट पकडून ठेवला पाहिजे. तो जर निसटला ना, तो कुठे जातो काही सांगता येत नाही, मग गैरागुत्ता होऊन जातो बुवा. तर आपल्या नातेसंबंधाचा लोकरीचा गुंडा आहे ना, तो असा घट्ट पकडून ठेवा, नाही तर तो गुंडा आपलीच वाट लावू शकतो बुवा. तर शेवटी ही जी काही चर्चा झाली, जो काही ओहा पोहा आपण केला, त्याचा निष्कर्ष असाच आहे बुवा की नातेसंबंधांमध्ये प्रेम असेल, आपुलकी असेल, विश्वास असेल, तर मग लग्न असो नाही तर लिव्ह इन असो, ते रिलेशन टिकतं नाही तर तुटतं. आता तुम्ही इथे आले, ही चर्चा केली, त्याच्यासाठी तुमचे गैरे आभार. आणि याच नोटवर आपण या कार्यक्रमाला इथे देतोय पूर्णविराम. धन्यवाद.